संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सदनात महाकुंभमेळ्यामधील दुर्घटनेवरून विरोधकांचा गदारोळ. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात. वक्फ सुधारणा विधेयक दुरुस्तीसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज लोकसभेत होणार सादर. संयुक्त समितीसमोर आलेल्या पुराव्यांच्या नोंदीही मांडणार. वसंत पंचमीनिमित्त प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये तिसरं अमृतस्नान सुरू. 13 आखाड्यांमधील साधू संतांसह जगभरातील कोट्यवधी भाविक करत आहेत श्रद्धास्नान. अमृतस्नानाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था. निमलष्करी दलांसह 50,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार. रोड शो, घरोघरी प्रचार आणि जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न. नागपूर एम्स इथं आदिवासींच्या आरोग्यासंबंधित जागतिक परिषदेचा समारोप. एम्सच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. त्रिवेणी या अल्बमसाठी भारतीय वंशाच्या अमेरिकी संगीतकार चंद्रिका टंडन ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित. केंड्रिक लमारसह शकीरा आणि लेडी गागा ग्रॅमी पुरस्कारांचे मानकरी. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान. विश्वविजेता डी गुकेशवर मात करत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं पटकावलं टाटा स्टील मास्टर्सचं विजेतेपद. आणि मुंबईत झालेल्या अंतिम T20 क्रिकेट सामन्यात अभिषेक शर्माच्या विक्रमी 135 धावांच्या जोरावर भारताचा इंग्लंडवर 150 धावांनी विजय. भारतानं 4-1 मालिका